सांगणार आहात ऐरोली वॉर्ड ऑफिसच्या माध्यमातून आहे अनधिकृत बांधकामाचा विषय आहे, काय सांगणार आहात एकंदरीत त्या विषयाला धरून तुम्ही आज उपोषणाला बसलेला आहे आणि उपोषणाचं स्वरूप कसं असणार? नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत झी विभाग ऐरोली यांच्या हद्दीमध्ये सुरू झालेल्या अनेक अवैध बांधकाम तळ अधिक 6 ते 7 मजलीचे जे सुरू असताना आम्ही तक्रारी केल्या होत्या. तक्रारी आणि लेखी स्वरूपात माहिती सहाय्यक आयुक्तांना भेटून सुद्धा आपण दिलेल्या होत्या. तरी तत्कालीन सहाय्यक आयुक्त हजर सहाय्यक आयुक्त यांनी कुठलीही जातीची दखल घेतली नाही आणि आज ते बांधकाम संपूर्ण झाले आहे. काही लोकांनी त्यामध्ये राहायला सुद्धा गेले आहे आणि काही लोकांना घर सुद्धा देण्यात आलेले आहे. तर आणखीन याच्या बांधकाम निष्कासित करण्याच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती साधना पाटील यांच्या मुहूर्त कधी निघणार आहे? प्रत्येक अनधिकृत बांधकाम याची माहिती लेखी स्वरूपात GPS फोटो स्वरूपात त्यांना देण्यात आली होती. तरी सुद्धा साधना पाटील कारवाई करत नाही, कारवाईचे आदेश देत नाही. तर यामध्ये हे स्पष्ट होत आहे की ते भ्रष्टाचारी आहे आणि यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार त्यांनी केलेला आहे. आज 8 ते 10 बांधकाम सुरू आहे. सिडकोचे जे तळ अधिक 2 मजल्याची परवानगी आहे आणि त्याच ठिकाणी तळ अधिक 4 माळेचे बांधकाम सुरू आहे आणि काही झालेले पण आहे. तरी त्या ठिकाणी कारवाई नाही. हे भ्रष्टाचार सदर ठिकाणी सुरू होता. सदर माहिती मी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री कैलास शिंदे साहेबांना दिली होती, उपायुक्त साहेबांना दिली, सर्व लेखी स्वरूपात माहिती देण्यात आली होती पुरावे सहित. तरी आजपर्यंत 3 महिन्यापासून कारवाई शून्य. तर जोपर्यंत याच्यावरती गुन्हे दाखल होत नाही, बांधकाम निष्कासित होत नाही, तोपर्यंत माझ्या उपोषण इथे सुरू राहणार आहे. परंतु मागील काही दिवसांपूर्वी ऐरोली गावामध्ये एक इमारतीवरती कारवाई साधना पाटील यांनी केलेल्या आहे. बघा, साधना पाटील मॅडमनी कारवाई जे केलेल्या आहे, मी नाही बोलत आहे, तो ज्या ठिकाणी त्यांना आर्थिक लाभ झाला नाही त्या ठिकाणी कारवाई झाल्या ना. तो पण बांधकाम सुरू होता, या अगोदर का त्यांनी कारवाई केली नाही? याचा अर्थ आहे त्याच्याकडून काय भेटलेलं नाहीये. आणि कारवाई जे केलेली आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता. ते थातूर मातूर कारवाई आहे. महाराष्ट्र शासन याची नियमावली आहे, अनधिकृत बांधकाम संपूर्ण निष्कासित करावा. हे जाऊन नुसतं स्लॅब तोडून येणार, एकही कॉलम तोडत नाही. मग 2 महिन्यानंतर बांधकाम संपूर्ण तो उभं राहतो. या अगोदर पण ते थातूर मातूर झाली आहे ना कारवाई, कुठे नाही बोलतो मी. करत असलेले जो गंभीर आरोप आहे त्याला पुरावे काय आहेत? पुरावे जर त्यांना आर्थिक लाभ झाले नसते तर बांधकाम निष्कासित केला असता ना. काय यांना यांचे कॉन्ट्रॅक्टर नाही का, यांच्याकडे साधन सामग्री नाही का? का झाले नाही? आज 2-2 वर्ष व्हायला आले आणि यांची कारवाई प्रस्तावित आहे. तत्कालीन सहाय्यक आयुक्त यांनी पण हेच भ्रष्टाचार केला. आता हे हजर आहे, यांच्या निर्देशनात आणून दिला होता, तरी ते काय नाही. यावरून ही बाब आपल्याला नाकारता येणार नाहीये. का हे जुने बांधकाम सोडून आता त्या ठिकाणी कारवाई झाली आपणच बोलतात ना. आणि कारवाई काय झाली एकदा आपण तिकडे जाऊन बघणार ना, आपल्याला माहिती पडणार. आणि महाराष्ट्र शासन जे परिपत्रक आहे ते आपण बघा. अनेक ठिकाणी तर जे MRTP नुसतं त्याला नोटीस देऊन ठेवलेले आहे, ते पण पुरावे आपल्याकडे आहे. नुसतं नोटीस देऊन ठेवलेले आहे, त्यांच्यावरती अजून MRTP पण दाखल झाली नाहीये. म्हणजे याला आपण काय बोलणार? भ्रष्टाचार नाही तर काय बोलणार आहोत? ही बाब हे सिद्ध करत आहे की यांनी मोठा भ्रष्टाचार, यांनी आणि यांचे अतिक्रमण लिपिक यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. पुढचं पाऊल काय असणार आहे? तुमचं आता उपोषणाला बसलेलं आहे, तुमचं कसं स्वरूप आहे? याला बेमुदत आहे की? आपला उपोषण बेमुदत आज पहिला दिवस आहे. जोपर्यंत आयुक्त साहेब आदेश देत नाही, यांच्यावरती गुन्हे दाखल करत नाही, बांधकाम निष्कासित करत नाही, तो पण आपण इकडनं हलणार नाही आहोत. प्रशासनाला काय सांगणार? लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि यांच्यावरती दफ्तर दिरंगाईची यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे, हे आपली मांग आहे.